नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। एकतेचा गजर, बागवान बिरादरीची दमदार सुरुवात, नव्या नेतृत्वासह समाज परिवर्तनाची घोषणा। जिथे संघटन असते तिथे शक्ती असते आणि जिथे शक्ती असते तिथे प्रगती निश्चित असते। या विचारांना साकार रूप देत बागवान बिरादरीची स्थापना मोठ्या उत्साहात आणि एकजुटीच्या वातावरणात पार पडली। ही स्थापना केवळ एका कमिटीची निर्मिती नसून समाजाच्या एकतेचा, स्वाभिमानाचा आणि उज्ज्वल भवितव्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय ठरला आहे। एकीचे बळ तुटे ना कधीच कळ या घोषणावाक्याखाली समाजातील विविध घटक एकत्र आले। बिरादरी म्हणजे केवळ नातेसंबंध नव्हे तर सुखदुःखात खंबीरपणे उभे राहण्याची ताकद आहे, याचा प्रत्यय या बैठकीत आला। शिक्षण, रोजगार, सामाजिक सुधारणा आणि आर्थिक सहकार्य या चार आधारस्तंभावर बिरादरीची भक्कम वाटचाल सुरू होणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। या बैठकीमध्ये सर्वानुमते पुढील पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये सदर गफ्फार बागवान, नायब सदर हबीब बागवान, अध्यक्ष अतिक बागवान, उपाध्यक्ष अफसर बागवान, सचिव हनीफ बागवान, सहसचिव वजीर बागवान, कार्याध्यक्ष रफीक बागवान, कोषाध्यक्ष इम्रान बागवान, सल्लागार निजाम बागवान आणि संघटन मंत्री रतन बागवान। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजातील गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन, सामाजिक कुरीतींचे उच्चाटन आणि युवकांना कौशल्य आणि रोजगार मार्गदर्शन देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला। युवा शक्ती संघटित झाली तर समाजाचा विकास वेगाने होतो, असे मत उपस्थितांनी मांडले। बिरादरी ही समाजाचा आवाज बनून प्रत्येक हक्कासाठी लढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। बैठक संपल्यानंतर बागवान बिरादरीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ दीपाली अजय चौधरी यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भव्य स्वागत करण्यात आले। या स्वागत सोहळ्यामध्ये सदर गफ्फार बागवान, नायब सदर हबीब बागवान, अध्यक्ष अतिक बागवान, उपाध्यक्ष अफसर बागवान, सहसचिव वजीर बागवान, कार्याध्यक्ष रफीक बागवान, कोषाध्यक्ष इम्रान बागवान, सल्लागार निजाम बागवान, संघटन मंत्री रतन बागवान यांच्यासह राजू बागवान, अल्ताफ बागवान, युनुस बागवान, अमन बागवान, शाहिद बागवान, इकबाल बागवान, साहिल बागवान, सलीम बागवान, मुजाहिद बागवान, पाशा बागवान, आमीन बागवान, चांद साहब बागवान, मार्गदर्शक शेख कट्टू मियाँ मैदाजी बागवान आणि मित्र तौफिक कुरेशी उपस्थित होते। सर्वांनी एकत्रितपणे अजय चौधरी यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देत समाज हिताच्या कार्यात सहकार्य करण्याचा शब्द दिला। बागवान बिरादरीची स्थापना म्हणजे समाजातील स्वाभिमानाची ठिणगी प्रज्वलित करणारा क्षण ठरला आहे। संघटित समाजच प्रगतीच्या नव्या उंचीवर झेप घेऊ शकतो याची जाणीव सर्वांना झाली। एकता, शिक्षण, स्वाभिमान आणि विकास या चार मंत्रावर आधारित बागवान बिरादरी आता समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सज्ज झाली आहे। संघटन हीच शक्ती आणि शक्ती हीच प्रगती। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।